बातमी आहे नाशिकमधनं। नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा विलंबाने करण्याची रणनीती सध्या आखली जाते। नाशिक मतदारसंघासाठी शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे आणि तोपर्यंत बंडखोरांना संधी मिळू नये हाच यामागचा उद्देश असल्याची चर्चा आहे। हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ अजय बोरस्ते आणि राहुल ढिकले यांचंही नाव चर्चेत आहे, तर ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्याही नावाची जोरदार चर्चा होते। त्यामुळे नाशिक लोकसभेमध्ये अनेक जण इच्छुक आहेत ही जागा नेमकी शिवसेनेकडे राहतेय का ती राष्ट्रवादीला जातेय याची सुद्धा चर्चा रंगतेय। इथे बंडखोरीची दाट शक्यता आहे आणि जर बंडखोरी झाली तर ते अर्थातच परवडण्यासारखं नसेल, म्हणून महायुतीनं आस्ते कदमचं धोरण स्वीकारल्याचं कळतंय। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बराच विलंब आहे आणि अगदी शेवटच्या टप्प्यात नाशिकच्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं जाईल अशी माहिती मिळते। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी माहिती देण्यासाठी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, हा तिढा सुटत नाहीये, पण मग आता बंडखोरी टाळण्यासाठी मतविभागणी टाळण्यासाठी कोणते उपाय किंवा कोणती खबरदारी महायुतीनं घेण्याचं ठरवलंय? ज्ञानदा, नाशिक लोकसभा मतदारसंघाचं मतदान 20 तारखेला होणार आहे, 20 मे रोजी, आणि उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात 26 एप्रिलपासून होणार आहे। म्हणजे अजून साधारणतः 10 ते 12 दिवस अवधी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आहे। माघारीची तारीख ही साधारणतः 6 एप्रिल आहे, त्यामुळे हा बराच कालावधी आहे। आत्ता जर एखाद्या उमेदवाराची घोषणा केली तर बंडखोरी होऊ शकते, बंडाळी होऊ शकते आणि ते थोपवणं नाके होईल। आपण राज्यातल्या इतर काही मतदारसंघामधली परिस्थिती बघतो आहे। महायुतीच्या जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना उमेदवारांना बंडखोरांना शांत करण्यामध्ये अनेक त्यांचे शर्थीचे प्रयत्न त्यांचे सुरू आहेत। ही परिस्थिती नाशिकमध्ये ओढवू नये, कारण नाशिक आधीच हॉट मतदारसंघ असा झालेला आहे, त्यामुळे खबरदारी घेतली जात आहे। गेल्या 2-3 दिवसापासून छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा होती, त्याआधी हेमंत गोडसे यांच्या नावाची चर्चा होती आणि आता गेल्या काही दिवसापासून इतर नावं म्हणजे भाजपचे आमदार राहुल ढिकले असतील किंवा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरसे अशा नावांची चर्चा होते। त्यामुळे एका नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर दुसरीकडनं बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे, ती थोपवण्यासाठी आस्ते कदमचं धोरण हे स्वीकारण्यात आलेलं आहे। त्यामुळे कालही अजित पवारांनी याबाबतचे सूतोवाच केलेलं होतं की नाशिकची निवडणूक ही उशीर आहे, त्यामुळे 2-4 दिवसांनी नावाची घोषणा केली जाईल। अजूनही 3 ते 4 दिवस लागतील, त्यानंतर नावाची घोषणा होईल आणि जो बंडखोर असेल त्याला कमी वेळ मिळेल, त्याची तयारी नसेल आणि त्यामुळे महायुतीचा उमेदवार हा सहज निवडून येईल, अशा स्वरूपाची ही रणनीती आखल्याचं बोललं जात आहे। धन्यवाद मुकुल, या सगळ्या माहितीबद्दल। नाशिक मतदारसंघ खूप इंटरेस्टिंग बनलाय, त्यामुळे महायुतीचा उमेदवार घोषित करतानाचं धोरण नेमकं काय असेल याची उत्सुकता सर्वांना आहे। आभार पुन्हा एकदा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।